नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज मी तुम्हाला ना एक छान अशी रेसिपी करून दाखवते. अगदी 10च मिनिटात बनते आणि तुम्हाला जास्त काही असं कंटाळा येणार नाही किंवा अगदी असं केलंय असं वाटणार नाही किंवा तुम्हाला त्याची जास्त भांडी पडणार नाहीत. अशा पद्धतीची हे तिळगुळ आहेत. अगदी छान तिळाच्या गोळ्या बनतात ह्या आणि मी दोन्ही तीळ वापरून या आज तुम्हाला करून दाखवते. म्हणजे काळे तीळ असतात ना ते पण मी ऍड केलेत आणि 1 वाटी तीळ इथं मी घेतलेत. म्हणजे पांढरे आणि काळे असे मिक्स मी 1 वाटी तीळ घेतलेत. मोठे 1 वाटी तीळ तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीचे मी तीळ घेतलेत आणि तुम्हाला जर काळे तीळ वापरायचे नसतील तर तुम्ही तेही वापरू म्हणजे न वापरता सुद्धा असे पांढऱ्या तिळाचे हे करू शकता. आणि अगदी म्हणजे मी हाताला धरून भाजते कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि ते हाताला खूप छान लागतं. हाताने भाजायला गरम गरम हवा लागते हाताला, म्हणून मी तशा हाताने भाजलेत. आणि इकडे बघा अगदी 5च मिनिटात तीळ आपले भाजून होतात. जास्त असे भाजायचे नाहीत कारण ते जास्त जर भाजले तर तिळाच्या गोळ्या जेव्हा करतो ना आपण गोळ्या तर त्यावेळी ते तीळ तुटतात किंवा फुटतात. त्यामुळे असंच आपण थोडंसंच भाजायचं आहे. आणि भाजून काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण आता पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे. गुळ आपण किसून घ्यायचा आहे. म्हणजे बारीक किसला तर तो लवकर वितळतो. त्यामुळे तुम्ही तो चाकून वगैरे असा कट करून घेतला ना तर ते अगदी भारी होईल. तर चला इकडे बघा मी 1 वाटी तिळासाठी इकडे 1 वाटी गुळ घेतलाय. तुम्ही जरा 1.5 वाटी घेतला तर ते अगदी छान बनतात. मला जरा कमी गोड आवडतं त्यामुळे मी कमी गुळ घेतलाय. 1.5 वाटी तुम्ही 1 वाटीसाठी घेतला ना तर अगदी परफेक्ट होतं. तर चला तर मी इथं 1 वाटी गुळ घेतला आणि तुम्ही काळा गुळही वापरू शकता. असं काही नाही की व्हाईटच वापरायचा, पण हा माझ्याकडे शिल्लक होता म्हणून मी हा गुळ वापरलाय. तुम्हाला जर काळा गुळ वापरायचा असेल ना सेंद्रिय गुळ तर तोही तुम्ही वापरू शकता. त्यांनी छान तिळाच्या गोळ्या बनतात. तर बघा अगदी एक 4-5 मिनिट लागतात हा गुळ वितळायला म्हणजे पातळ व्हायला. तर तुम्ही असं हलवत हलवत जर तुम्ही त्याला पातळ केलं तर तो लवकर पातळ होतो आणि तसाच ठेवून दिला तर त्याला जरा उशीर लागतो. त्यामुळे असं हलवत आपण त्याला पातळ करून घ्यायचंय. बघा थोड्याच वेळात लगेच गुळ पातळ झाला आणि गुळातल्या सगळ्या गाठी मोडल्या किंवा गुळ पूर्ण वितळल्यावरच हे ट्रिक किंवा ही ट्रिक वापरायची. तर यामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा घातला आणि सोडा घातल्यानंतर बघा परत ते गुळ असा म्हणजे फुलून येतो किंवा तो जास्त असा म्हणजे त्याची क्वांटिटी जास्त होते. तर तसा पद्धतीचा गुळ इथं आपला झाला आणि त्याला पण हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या गुळाला ते सोड्याचा हे गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा त्याचा कलर पण थोडासा चेंज होतो. म्हणजे तुमच्या तिळाच्या गोळ्या जर काळ्या वगैरे जर दिसत असतील ना तर तशा होत नाहीत. जर असा सोडा घातला तर बघा त्याला व्हाईट पण कलर आला आणि मग ते एक 5 मिनिटातच हा गुळ पण बनून होतो. म्हणजे आधीचे 5 आणि नंतरचे 5 असे सगळे मिळून 10 ते 12 मिनिटात या तिळगुळाच्या म्हणजे गोळ्या बनून तयार होतात. कारण याला बनवायलाही करायलाही उशीर लागत नाही. तर बघा तसा गुळ झाल्यानंतर मग लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतर मग आपण त्यात तीळ घालायचे. कारण आता आपला गुळ पूर्ण असा वितळलेला आहे तर लगेचच आपण त्यामध्ये आता तीळ घालून घ्यायचे. आणि हे तीळ आपण एकदम ओतायचे नाहीत, अगदी थोडे थोडे तीळ घालायचे. म्हणजे एकाच बॅचमध्ये ओतून टाकायचे नाहीत तर थोडे थोडे घालतच मग याला गुळासोबत असं करून घ्यायचं. आणि बघा तुम्ही थांबायचं कधी किंवा गुळ आपल्याला व्यवस्थित ह्या दोन्हीचं मिक्सर झालं हे कसं समजायचं तर गुळ त्यामध्ये जास्त दिसला नाही पाहिजे. दोन्हीचं व्यवस्थित टेक्स्चर होतं. म्हणजे मी जे सांगितलंय तुम्हाला 1 वाटी गूळ किंवा 1.5 वाटी गूळ आणि 1 वाटी तीळ तर यामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट करू शकता. आणि जर म्हणजे चिकट होऊ नये यासाठी जर तुम्हाला जर अजून एक पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं 1 चमचाभर यामध्ये तूप घालू शकताय. मी इथं तूप घातले आणि तूप घातल्यामुळे पण छान ते सुटून येतं किंवा अगदी भांड्याला वगैरे पण चिकटत नाही. ते सगळं तीळ किंवा गूळ ते सगळं म्हणजे बाजूला होतं त्या तुपामुळे. तर तूप पण तुम्ही 1 चमचा घालू शकता किंवा नसले तरीही चालते. पण चला बघा माझं झालं 1-5 मिनिटात ते सगळं तयार झालं. आणि इकडे बघा तुम्ही अगदी हातावर हलक्या हाताने जर इथे घेतलं ना तर वरती येते आणि हातावर बघा अगदी हलक्या हाताने ते तिळगुळ आपले बनतायत. तर अशा पद्धतीने मी हाताला वगैरे काही लावलं नाही किंवा अगदी ते चिकटही नाहीत. अगदी परफेक्ट कॉम्बिनेशनचे हे बनतात. तर बघा अगदी करायलाही तुम्हाला उशीर लागत नाही. म्हणजे एकटीने तुम्ही जर करत असाल तर तेही पटपट बनतात. असा काही जास्त उशीर लागत नाही. तुम्हाला तुमच्या साईजचे कसे पाहिजेत तसे तुम्ही तिळगुळ बनवू शकता. बघा तर मी तर करून घेते आता. तर असं पटपट थोडं करायचं म्हणजे जेणेकरून ते आपलं जे मिक्सर आहे ते थोडं घट्ट होत येतं हवा लागल्यानंतर. ते गरम गरमच करायचं तुम्हाला. म्हणजे जास्त असं ते चटके बसण्यासारखे पण होत नाही. आपल्याला हाताला अगदी आरामशीर ते करता येतं. अशा पद्धतीचं आपलं ते मिक्सर बनतं. आणि मग असे एक एक करत आपण तिळाच्या गोळ्या करून घ्यायच्यात. आणि तुम्हाला जर सोबतीला कोण असेल तर ते लवकर फास्ट होतं. त्याच्यामुळे असं करताना कोणाला तर सोबतीला घेतलं तरीही चालेल. चला तर इकडे आपलं झाले. आणि जर तुम्हाला कोण सोबतीला नसेल ना तुम्ही एकटेच जर करत असाल तिळाच्या गोळ्या तर मी सांगते की थोडे झाल्यानंतर ना तो थोडंसं मिक्सर घट्ट होतं. तर काय करायचं की परत एकदा बारीक गॅसला ते ठेवायचं आणि परत त्याच्या तिळाच्या गोळ्या बनवायच्या. तर बघा माझ्या सगळ्या तिळाच्या गोळ्या झाल्यात. अगदी 10 मिनिटात मी बनवल्यात. तर अगदी छान अशा खुसखुशीत झाल्यात आणि खाताना पण अगदी छान लागतात. अगदी चिवट वगैरे होत नाहीत, चिकटही होत नाहीत आणि
2-3 दिवस किंवा 4-5 दिवसांनी 8 दिवसांनी जरी तुम्ही खाल्ली तर तशाच्या तशा राहतात, अगदी टणक वगैरे अजिबात बनत नाही. चला तर अशा वेळा तुम्ही बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये.